नमस्कार मंडळी, आज ज्ञान क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आज पाहणार आहोत आपण जे पोलीस भरतीसाठी असेल, लिपिक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असे काही मराठी काही संमिश्र स्वरूपाचे उदाहरणे पाहणार आहोत मित्रो. जास्त पद्धतीने आपण मराठी स्वरूपाचे प्रश्न आणि जीकेचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर ठीक आहे, चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. ओके, पहिला प्रश्न असा आहे मित्रो, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर खाली 4 पर्याय असतात. ते पर्याय क्रमांक 1 27 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 2 2 मार्च, पर्याय क्रमांक 3 30 जून, पर्याय क्रमांक 4 2 मे. तर मित्रो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? आणि जनगणना दर 10 वर्षांनी होत असते मित्र, तुम्हाला माहीत आहे. ओके, तर इथं प्रश्न जसा विचार त्याच प्रश्नांच्या ठिकाणी ऑप्शन आहेत. तर पहिला ऑप्शन आहे 202 प्रति चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 आहे 799 प्रति चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 आहे 465 प्रति चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 4 आहे 365 प्रति चौरस किलोमीटर. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 365 प्रति चौरस किलोमीटर. ओके, लक्षात ठेवा. पॅरालिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 टोकियो, पर्याय क्रमांक 3 लंडन, पर्याय क्रमांक 4 बर्लिन. तर मित्र, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं. या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे मित्र हो. या ठिकाणी टोकियोमध्ये 2020 मध्ये स्पर्धा आयोजित केल्या होत्या. नंतरचा प्रश्न आहे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? जे 15व्या वित्त आयोगासाठी त्यांचे अध्यक्ष कोण? पर्याय क्रमांक 1 NK सिंह, पर्याय क्रमांक 2 अरुण कुमार, पर्याय क्रमांक 3 विमल गुप्ता, पर्याय क्रमांक 4 अभिषेक पांडे. तर मित्र, या प्रश्नाचे उत्तर आहे NK सिंह. लक्षात. महाराष्ट्राचा राजपशु कोणता? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हे प्रश्न टाकण्याची जास्त दाट शक्यता आहे मित्र. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? पर्याय क्रमांक 1 घोरपड, पर्याय क्रमांक 2 सेक्रू, पर्याय क्रमांक 3 हरिण आणि पर्याय क्रमांक 4 आहे चित्ता. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सेक्रू. ओके, राजपक्ष कशाचा? महाराष्ट्राचा. प्रश्न विचारू शकता, तर लक्षात ठेवायचं. भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 ओडिसा आणि पर्याय क्रमांक 4 बिहार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्र तामिळनाडू याच्याशी भरतनाट्यम हे जे नृत्य आहे ते त्यांचे संबंधित आहे मित्र, त्या राज्यांशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 7 लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 क्रिकेट, पर्याय क्रमांक 2 बॉक्सिंग, पर्याय क्रमांक 3 हॉकी, पर्याय क्रमांक 4 टेनिस. तर मित्र हो, लवलीना बोरगोहेन हे बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. जम्मू व काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे? ओके, खाली तारखा आहेत. पर्याय क्रमांक 1 तारीख आहे 5/10/2019, 15/10/2019, 26/10/2019 आणि 31/10/2019. आता 19च आहे, 10वाच महिना, पण तारीख इथं महत्वाची आहे, तारीख माहिती राहणं महत्वाचं आहे. तर 31/10/2019 या प्रश्नाचं 31 तारखेला 10व्या महिन्यात 2019 मध्ये जम्मू काश्मीरला केंद्रशासित म्हणून प्रदेश म्हणून घोषित केले होते. ओके, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 ते नाही. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण आहे. ओके, म्युकर मायकोसिन हा आजार कशाने होतो? पर्याय क्रमांक 1 जीवाणूने, पर्याय क्रमांक 2 विषाणूने, पर्याय क्रमांक 3
बुरशीने. पर्याय क्रमांक 4 प्रोटोझोआने होते. मित्रो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बुरशीने. म्युकर मायक्रोसिन हा आजार होत असतो. नंतरचा प्रश्न आहे 11वा. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? हे सर्वांनाच माहित आहे. भारताचा नागरी सर्वोच्च पुरस्कार हा भारतरत्न आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न आहे. तर पर्याय दिले आहे तिथं पद्मश्री, पद्मभूषण, पद्मभूषण आणि भारतरत्न. तर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तर असतात? तर 4 स्तर असतात. ते स्तर असतात. तर पर्याय क्रमांक येतो उष्णकटिबंधीय, समतापमंडल आणि पर्याय क्रमांक 3 आहे मेसोस्फिअर आणि आयग्नोस्फिअर. तर मित्रो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समतापमंडल. ओके, याच्या म्हणजे या स्तरावर कशाचा ओझोनचा थर पर्यावरणामध्ये असतो. पर्याय क्रमांक 2. 13वा प्रश्न. या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 शिवाजी सावंत, पर्याय क्रमांक 2 पु ल देशपांडे, पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी आणि पर्याय क्रमांक 4 बी स खांडेकर. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे या ठिकाणी बी स खांडेकर. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 सातारा. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सांगली या जिल्ह्यामध्ये औदुंबर देवस्थान आहे. ओके, ठीक आहे. तर 15वे शीख धर्माची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 गुरु गोविंद सिंगांनी, पर्याय क्रमांक 2 गुरु नानकनी, पर्याय क्रमांक 3 गुरु तेग बहादूरने आणि पर्याय क्रमांक 4 गुरु रामदासने. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुरु तेग बहादूरने शीख धर्माची स्थापना केली आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे? पर्याय क्रमांक 1 50, पर्याय क्रमांक 2 50 अ, पर्याय क्रमांक 3 51 आणि पर्याय क्रमांक 4 51 अ. तर मित्र हो, या प्रश्नाचे उत्तर आहे 51 अ मध्ये भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी विस्तृत केले आहेत. खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? बघा, दगडांचे काही प्रकार असतात. ते प्रकारामध्ये ज्यामध्ये आग्नेय अतिशय कडक असणारा कोणता दगड आहे ते पहा. तर पहिला पर्याय क्रमांक 1 आहे मार्बल, पर्याय क्रमांक 2 आहे ग्रेनाइट्स, पर्याय क्रमांक 3 सेल आणि पर्याय क्रमांक 4 क्ले. तर ग्रेनाइट हा जो दगड आहे फार जबरदस्त कठीण आहे. जसं की आपण या ठिकाणी जे अग्नी ज्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो ज्वालामुखीपासून हा तयार झालेला असतो. ओके, पर्याय क्रमांक प्रश्न व्हायचा 18वा. हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा. पर्याय क्रमांक 1 बाल गंगाधर टिळक, पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 4 मित्र गोपाल कृष्ण गोखले. तर मित्र, या ठिकाणी हितवादा या वृत्तपत्राचे जनक आहेत गोपाल कृष्ण गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे 19वा. खालीलपैकी कोणता राष्ट्रवाद समुदायाचा सदस्य नाही? ओके, राष्ट्रवाद हा समुदायाचा सदस्य नाही. भारत नाही, जपान नाही, स्पेन नाही का अमेरिका नाही. 4 पर्याय आहेत. तर स्पेन जो आहे मित्र हो, या ठिकाणी राष्ट्रकुल या ठिकाणी सदस्य नाही तो. ओके, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? राज्य दिले आहेत 4. 1 सिक्कीम मध्ये, मेघालय मध्ये, का मणिपूर का त्रिपुरा. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मणिपूर या राज्यामध्ये आहे. ओके, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्थशास्त्राशी आहे का वैद्यकीय शास्त्राशी आहे का क्रीडाशास्त्राशी आहे का राजकारणाशी आहे? तर मित्र, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अर्थशास्त्राशी. अमर्त्य सेन हे या जे अर्थशास्त्राशी काय संबंधित आहे. तर मराठीचे काही प्रश्न पाहूया या ठिकाणी मित्र. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार,
या कडव्यांचा अलंकार ओळखा किंवा कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 यमक, पर्याय क्रमांक 2 अनुप्रास, पर्याय क्रमांक 3 दृष्टांत, पर्याय क्रमांक 4 रूपक. तर मित्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दृष्टांत. मराठीत किती वचने आहेत? आपण मागच्या व्हिडिओने बघितलं मराठीमध्ये किती वचने आहेत. तर मराठीमध्ये या ठिकाणी फक्त 2 वचने आहेत. एकाचं नाव आहे एक वचन, दुसऱ्याचं नाव आहे अनेक वचन. पण संस्कृतमध्ये बहुवचन हा तिसरा प्रकार आहे. आणि त्याचबरोबर आपण केस इंग्लिशमध्ये पाहत असाल तर म्हणजे प्रकार वचनाचे 5 पडतात. ओके, तर ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, मी रोज काम करत जाईन, हा वाक्य प्रकार कसला आहे? तर मी रोज काम करत जाईल, याच्यामध्ये जाईल हा शब्द आलाय म्हणजे भविष्यकाळ म्हणलं. आपण कोणता भविष्य आहे? साधा आहे का? नाही, साधा नाही का? तर काम करत आहे म्हणजेच ती साधा नाही. पूर्ण आहे का? नाही. काम केले का? नाही. केले करत जाईल, केले जाईल, केलेले असेल हा शब्द असतो पूर्ण. अपूर्ण आहे का? असेल आणि जाईल दोन्ही शब्द आहेत का? करत आलेलं असेल असं नाही ना. नाही ना, म्हणजे कोणतं? पूर्ण भविष्य. इथं कोणतं येते? पर्याय क्रमांक 4 येते, पूर्ण भविष्य काळ. ओके, गंभीर या शब्दांचा विरुद्धार्थी अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1 अवखळ, पर्याय क्रमांक 2 सांब, पर्याय क्रमांक 3 असूर आणि पर्याय क्रमांक 4 आजान. तर मित्र, गंभीर या शब्दाचा अर्थ होते अवखळ. आवड लक्षामध्ये? बरोबर. आधी शिदोरी मंग जेजोरी. आलं की पर्यायाच्या झालं. आधी शिदोरी मंग जेजोरी, मजुरी, हजेरी, कोरी असे बरेच प्रकार आहेत. पण पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. कमल नयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. सदर वाक्यात अधोरेखांकित शब्दांचा समास कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4 आहेत. द्वंद्व समाज आहे का? बहुर्वी समाज आहे का? अव्ययी भाव आहे का? तत्पुरुष आहे का? मित्र हो, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4 तत्पुरुष समाज. ओके, यथेष्ट बरोबर प्रश्नात चिन्ह आहे. तर मित्र हो, यथ अधिक इष्ट, यथा अधिक इष्ट, तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, यथा अधिक इष्ट. ओके, गुरांचा समूह म्हणजे काय? लक्षामध्ये ये पर्याय. गुरांचा समूह म्हणजे बैल, ढोरं, जनावर असतं. तर त्यांचा समूह म्हणजे काय? खिल्लार होते का? कळप होते का? पुंजी होते का? रास होते? रास होत नाही, पुंजी होत नाही, खिल्लार नाही, त्याचा कळप असतो गुरांचा. लक्षामध्ये? हां, खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते? 34वा प्रश्न झाला. अवतरण चिन्ह कोणते? तर अवतरण दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात ना. फक्त अवतरण दिलं, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. या ठिकाणचा पर्याय क्रमांक 1 आहे. अर्ध म्हणजे शोधविराम, अर्धविराम आहे, इथं कॉमा आहे, इतर नुसती रेष आहे. 2 भाग डिवाइड करतात इथल्याची 4था पर्याय. लक्षामध्ये? तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. ओके मित्र, त्याला अवतरण चिन्ह म्हणतात. याच्यानंतरचे प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमीप्रमाणे अशी रिक्वेस्ट आहे मित्र हो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर आतापर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर मित्र एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन या ठिकाणी व्हिडिओचे माध्यमातून प्रश्न पाहायला भेटतील. आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न आहे त्याच्यावर डेफिनेशन सुद्धा केली जाईल लक्षामध्ये. आणि त्याचबरोबर मित्र हो, तुमच्या मित्रापर्यंत, नातेवाईकापर्यंत, मैत्रिणीपर्यंत, जितके तुमच्या जवळचे लोक आहेत, जवळच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पद्धतीने शेअर करा, जेणेकरून तुमच्या माध्यमातून त्यांचा फायदा आणि त्यांच्या फायद्यातून या ठिकाणी आपल्याला मोटिवेशन होत असते मित्र हो, आणि तुम्हाला तितकीच माहिती भेटत असते. ठीक आहे, आणि तुम्ही अशा पद्धतीने शेवटपर्यंत पाहत असाल, तुम्हाला लाख लाख धन्यवाद, खूप धन्यवाद.